पोलीस अधीक्षक यांचं ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड म्हणजे कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी याच्यात पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. महाराष्ट्र पोलीस डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्रात आपली एकूण 2 नंबर आहे त्या विस्तारित 4 मार्कांनी फक्त 1 नंबर गेला होता पोलीस डिपार्टमेंटमध्ये. त्याच्याकरता ते मेडल दिलेले आहेत सातारा जिल्ह्यात परीक्षेतही होती परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यात नंबर आला तर सातारा त्यांचं एक स्वागत आहे आणि काही इतर चांगली कामगिरी आहे त्यांना सरकार होणार आहे आणि त्याच्यानंतर मी सर्व उपस्थित पत्रकार मंडळींचं स्वागत करतो. सातारा एसपी ॲडिशनल एसपी आणि त्यांचे सगळे वरिष्ठ सरकारी अधिकारी हजर आहेत. आपल्या सगळ्यांना नवरात्र आणि देवी उत्सवासाठी सुद्धा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आपल्या भागामध्ये सगळ्याच भागामध्ये आणि सातारामध्ये सगळ्यात जास्ती संख्या आहे सार्वजनिक दुर्गा देवींची. म्हणजे रेंजमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की एकूण 7,600 जवळपास मोठे दुर्गा मंडळ देवी मंडळ आहेत आणि मोठी संख्या आहे आणि त्याच्यात सातारामध्ये जवळपास 2400 दुर्गा आणि देवी मंडळ आहेत. ही मोठी संख्या आहे बाकी जिल्ह्यात. तर हा नवरात्र उत्सव देवी उत्सव शांततामय वातावरण सुद्धा सुरू आहे. याचा एक आढावा या उत्सवाचा बंदोबस्ताचा घेण्याचं आणि नंतर चालू गुन्हेगारी जी आहे त्याचं डिटेक्शन डिस्पोजल चार्जशीट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन लॉ अँड ऑर्डर या सगळ्यांचा आढावा आम्ही घेत असतो. ते करत असताना आमचे जे अधिकारी अंमलदार चांगलं काम करतात त्यांचं प्रोत्साहन कौतुक करणे आवश्यक असतं. महाराष्ट्र स्टेट पोलीस ड्युटी मीटमध्ये आमच्या संघाला एकूण 12 पदक मिळाले त्याच्यात 7 सुवर्ण आहेत. आम्हाला नरनसप ट्रॉफी मिळालेली आहे कोल्हापूर परिसराला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या संघाच्या याच्यामध्ये सातारा एसपी ॲडिशनल एसपी आणि सातारा जिल्हा पोलीस दलाचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं योगदान आहे. कारण आम्ही इथे विशेष प्रशिक्षण वर्ग त्या पूर्ण संघाचा इथे कॅम्प शिबिर लावलेला होता. त्यामध्ये तज्ज्ञ व्यावसायिक आणि रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स फॉरेन्सिक एक्सपर्ट्स याचं सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं होतं. आपल्याला माहीत असेल किंवा काही जणांना नसेल की स्टेट ड्युटी मीट म्हणजे काय होते. जसे आपले क्रीडा स्पर्धा होतात महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्स होतात तशा त्या ड्युटी मीट होतात नॅशनल लेवलला होतात. आता ड्युटी मीट म्हणजे काय तर आम्ही जे रेग्युलर पोलीसचं काम करतो त्याच्या स्पर्धा असतात. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स तपास व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अँटी सबर्टन चेकिंग टॉपच्या स्किल्स नंतर कॉम्प्युटर अवेअरनेस CCTNS हे सगळे विषय एकूण 7 विषय असतात आणि त्याच्या काही ट्रॉफीज असतात मेडल्स असतात. याच्या स्पर्धा होतात आणि याचा उपयोग आम्हाला दैनंदिन कामकाजामध्ये होतो. म्हणजे तपास कौशल्य पुरावे संकलन करणे शास्त्रोक्त तपास करणे अँटी सबर्टन चेकिंग आहे बॉम्ब डिस्पोजल डिटेक्शन आहे हे सगळे विषय त्याच्यात असल्यामुळे आमचे अधिकारी अंमलदार ट्रेन झाले ते नॅशनल लेवललाही जाऊन येतात आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला आणि रोजच्या पोलिसिंगमध्ये त्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग करू शकतो. म्हणून ते महत्त्वाचं साधारणतः बाहेर जनतेला ही माहिती नाही याच्याबद्दल पण आपल्या मार्फत ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याशिवाय मागे आपण बघितलं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे 2 महत्त्वाचे सण आपल्या राज्यात झाले. सातारा पोलीस दलाने सुद्धा त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. गणेश उत्सव आणि ईद चांगल्या शांततामय आणि सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात संपन्न झाले. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक मॅडम यांनी सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि मी सुद्धा सातारा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूचं इथे अभिनंदन करतो. आम्ही परिक्षेत्रामध्ये MCOC अंतर्गत एकूण 6 टोळ्यांवर कारवाई केलेली आहे. एकूण 68 गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे. मागे आपण कराडमध्येही MCOC कारवाई केली आणि काही प्रस्तावावरून 3 प्रस्तावांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे MCOC म्हणजे मोका ज्याला आपण ओळखता आम्ही सोलापूर सांगली या भागात कारवाई केली. साताराच मागच्या महिन्यात केली आणि आणखी येत्या दिवसात काही ठिकाणी या टोळ्यांवर कारवाई करणार आहोत. त्याचा एक चांगला परिणाम नक्कीच गुन्हेगारीवर होतो. त्याच्यानंतर अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुद्धा परिक्षेत्रात चालू आहे. देशी फायरआर्म जे आहेत अवैधपणे येतात मागे आपण सातारातही हे पकडलेले आहेत त्याची आकडेवारी आपण यांना द्याल.
कराड भागातही पकडलेले आहेत. कराड भागात काही दरोडाही पडला होता मागच्या वेळेस, जो सांगलीमध्ये आपण त्या वाहनाला ट्रॅप केलं होतं. ही पलक्कडची टोळी होती, केरळहून आलेले इंटरस्टेट क्रिमिनल्स होते. त्याच्यात त्या टोळीला अटक करण्यात यश आलेलं आहे. फायरआर्म्स मध्ये आम्ही हा शोध घेतो की ज्याच्याजवळ फायरआर्म्स सापडले तो तर आरोपी असतोच, पण आणले कुठून. तर बहुतेक वेळा आम्हाला असं आढळून आलेलं आहे 2 त्याच्यामध्ये सूत्र मिळालेले आहेत तपासाचे. एक तर कुठून आणलं विचारलं तर पोलिसांना बुलावणी देण्यासाठी मृतक इस्माचं किंवा गुन्हेगाराचं नाव सांगितलं जातं गुन्हेगाराचं. दुसरा सोर्स आम्हाला MP महाराष्ट्र बॉर्डरवर, जळगावच्या बॉर्डरवर जे काही गावं आहेत MP मध्ये, बऱ्हाणपूर आणि खंडवा भागात तिथं आहे. तिथपर्यंत आपल्या टीम जाऊन आलेल्या आहेत. काही लोकेशन एक्झॅक्ट ट्रेस झालेले नाही, पण लवकरच आशा आहे की MP पोलीसच्या मदतीने आम्ही ते करू शकतो. तर तिथून काही अवैध फायरआर्म्स येतात अशी माहिती आहे. गणपतीच्या उत्सवामध्ये काही साऊंड पोल्युशनच्या तक्रारी होत्या. तर मला वाटतं आपल्या इथे 35 प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्याची कारवाई सुरू आहे साऊंड पोल्युशन बद्दल. आता हा एक सामाजिक प्रदूषणाचाच विषय साऊंड पोल्युशन. आपण ऐकलं असेल की सोलापूर जिल्ह्यात यावेळेस डीजे आणि डॉल्बी मुक्त गणपती साजरा करण्यात आला. देवीमध्ये 2 प्रयत्न आहेत. तर हे आवाहन जनतेला आम्ही सतत करत असतो की डीजे डॉल्बी वाजू नका किंवा साऊंड पोल्युशन कमी झालं पाहिजे. हा प्रयत्न सतत सुरू राहील आणि मला वाटते वर्षभरच तो सुरू असायला पाहिजे. देवी आणि गणपतीसाठी फक्त तो लागू नाहीये, सगळ्या प्रकारचे साऊंड पोल्युशन साठी आहे, लाईट पोल्युशन साठी आहे. कारण लेझर बीमचा वापर घातक आहे आरोग्यासाठी, डोळ्यांसाठी असं दिसून आलेलं आहे. तर एकंदरीत ही कामगिरी आहे सातारा पोलीस दलाची. आम्ही डिटेक्शनही बघितलं, 80% जवळपास सातारा पोलीस दलाचं डिटेक्शन आहे. प्रॉपर्टी ऑपरेशन्स मध्ये रिकव्हरी काही ठिकाणी चांगली झाली, पण ती 100% करावी असे उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे डोळ्यासमोर. सातारा पोलीस दल, त्यांचे SCB आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि DB स्क्वॉड त्याच्यात सहभागी आहेत आणि ते नक्की त्याच्यात चांगला हिरिरीने प्रयत्न करतील अशी मला आशा आहे. मुद्देमाल फिरायला परत करणे, मोबाईल आणि जप्त मुद्देमाल हे आपण सतत करत आहात. सातारा पोलीस दलाचं वेस्ट झोन मध्ये पहिला नंबर आलेला आहे. म्हणजे जे हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल असतात ते शोधणे. CEIR म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपॉझिटरी आहे, त्या पोर्टलचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून गहाळ मोबाईल शोधणे आणि नागरिकांना परत करणे, ओरिजिनल मार्क. याच्यात सातारा पोलीस दलात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांना एक ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याबद्दल सातारा SP आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांचं मी अभिनंदन करतो. साधारणतः मी आपल्याला एक बॅकग्राऊंड माहिती सांगितलेली आहे. आपण त्या अधिकाऱ्यांचा, अंमलदारांचा सत्कार करून त्याच्यानंतर आपले काही सजेशन किंवा प्रश्न असतील त्याचा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. सदर पोलीस कर्तव्यबळामध्ये सोलापूर परिसर राज्य संघामध्ये समाविष्ट असलेले सातारा जिल्हा पोलीस घटकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नेतृत्व कामगिरी केली आहे. माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सोलापूर परिसर कोल्हापूर यांना विनंती करतो की सातारा जिल्हा पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांना सन्मानित करावे. चेहरा दिसेल सर. पोलीस कॉन्स्टेबल 2 ऑब्जेक्टिव्ह टेस्ट या प्रकारामध्ये रजत पदक प्राप्त केलं आहे. रामचंद्र गवळी पोलीस अंमलदार प्रकारामध्ये रजत पदक प्राप्त केले आहे. प्रथम श्वान हस्तक दत्तात्रय रामचंद्र चव्हाण यांनी श्वान स्पर्धेत नार्कोटिक्स या प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. सर्वांनी कृपया काळजी घ्या. गुरु 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 गुरु
हां छान आता पुढे गोल्ड मेडल मिळवा हो सर